नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण या अशा प्रिंटेड गळ्याचा कसा ब्लाऊज शिवायचा ते बघणार आहोत. तर हे मी अस्तर घेतलेलं आहे. मी दोन्हीही भाग कट केलेले नाहीत आणि आखूनही घेतलेले नाहीत. फक्त शोल्डर आखून घेतलेला आहे आणि ते कट करून घेतलेलं आहे. तर आता मी गळा रुंदी 2 इंच इतकी घेतलेली आहे आणि गळा खालचा फक्त अंदाजे असा आखून घेतलेला आहे, कारण जो आकार आहे प्रिंटेड तोच मला द्यायचा आहे म्हणून. तर वरती जेवढं प्रिंट आहे त्याच्यापेक्षा मी थोडं जास्त कापड घेतलेलं आहे वरती. आणि आता मी जिथून गळा आहे तिथून शोल्डर रुंदी म्हणजे 2 इंच गळा रुंदी घेतली आहे तिथपर्यंत असा आखून घेतलेला आहे आणि समान भाग येण्यासाठी दोन्ही बाजूला हे प्रिंट उठवून घेतलेलं आहे. आता दोन्ही बाजूला प्रिंट उठवून झाल्यानंतर अशा प्रकारे गोल आकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला याच आकारावरती शिलाई मारून घ्यायची आहे, कारण जो आकार मी खालच्या बाजूने घेतलेला आहे तो डिझाईनच्या नुसारच घेतलेला आहे. जी डिझाईन जशी प्रिंटेड गोल दिलेली आहे तिथपासूनच घेतलेला आहे. तर त्या पद्धतीने आता मी पिना लावून घेतलेल्या आहेत आणि डिझाईनचा आकार आपल्याला स्टोन असल्यामुळे व्यवस्थित समजून येतो. तिथूनच मी शिलाई मारून घेत आहे आणि साईडचा जो पसरटबाट सोडत आहे, कारण शोल्डर रुंदी ही सेमच घ्यावी लागते जी मापानुसार शरीराच्या, आणि डिझाईननुसार घेतली तर शोल्डर खाली पडू शकतं त्यामुळे. आणि जितका भाग आहे खालच्या बाजूने तितका मी घेऊन शिलाई मारून अशा प्रकारे घेतलेली आहे आणि आता ती शिलाई मी कट करून घेणार आहे. शिलाई मारून घेतल्यानंतर गळ्यातील मधला भाग कट करून घेणार आहे. पहिल्यांदा सुरुवातीला सर्व बाजूनी शिलाई व्यवस्थित आली का मी चेक करून घेतलं. जर आली नसेल तर आपण पुन्हा व्यवस्थित शिलाई मारून घेऊ शकतो यासाठी. आणि आता मी गळ्याचा भाग कट करून घेतलेला आहे आणि आता कट्स मारून गळा परतवून घेणार आहे. अगदी 5च मिनिटात लगेचच बनणारा हा गळा आहे. अगदी घाई गडबडीच्या वेळीच आपण हा असा ब्लाऊज शिवू शकतो, जो रेडीमेड प्रिंट आलेला असतो तो. आणि कस्टमरला ही डिझाईन पूर्ण पाहिजे होती त्यामुळे मला हा असा शिवावा लागला. अशा प्रकारे हा तयार झालेला गळा आहे, पण मापे शोल्डरची मात्र अगदी अंगाच्या मापानुसारच आहेत आणि त्यामुळे ब्लाऊज चुकला जात नाही. आता मी ह्याच्यावरती शिलाई मारून घेतली आणि प्रिंटेड डिझाईन ही अर्ध्यावरतीच आलेली आहे, त्याच्यामुळे आता ह्याच्यावरती लूक येण्यासाठी मी सिल्वर कलरची लेस पण लावून घेणार आहे. ही शिलाई राऊंड मारून झाल्यानंतर या डिझाईनला सेम लुक येण्यासाठी त्याच कलरची एक मॅचिंग लेस मी गळ्याला फक्त जोडून घेत आहे, म्हणजे त्याला आणखी थोडं सुंदर लुक येईल. अशा पद्धतीने हे पहा, अशा प्रकारे आता लेस लावून झालेली आहे, म्हणजे नॉर्मल प्रकारचा गोल राऊंड नेक झालेला आहे. आता सर्व बाजूने शिलाई मारून मी एक्स्ट्रा कापड कट करून घेत आहे. हे एक्स्ट्रा कापड कट करून झाल्यानंतर पाठीतील टक्स आणि कमरपट्टी पण लावून घेणार आहे. टक्स हे साईजच्या आकारानुसार आपल्याला घ्यायचे आहेत. साईजच्या आकारानुसार 4 इंचावरती मी घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला टक्स मारून कमरपट्टी पण जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी आता कमरपट्टी पण जोडून घेतलेली आहे. आणि प्रिंटेड गळा असेल आणि तुम्हाला पटकन शिवून कंप्लीट करून घ्यायचा असेल, अर्जंट ब्लाऊज असल्यामुळे मला असा गळा करावा लागला, तर तुम्ही देखील अशा प्रकारे करून घेऊ शकता. आणि हात शिलाई घालण्यासाठी मोठी टीप करून कमरपट्टीला मोठी शिलाई मारून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आता हा गळाचा पाठीमागचा भाग मी तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. तोपर्यंत
धन्यवाद.